होत होता त्याच वेळेला मी माझ्या म्हणजे व्हीपी होते व्हाईस प्रेसिडेंट व्हिक्टर डिसूजा त्यांना सांगितलं की मला आता मी 2017 ला रोह्यामध्ये घर घेतलं आणि मग 19 ला मी रोह्यातून बँड्रामध्ये वर्षभर ट्रॅव्हल केला. मी सकाळी 5:15 ला ट्रेन पकडायचो, संध्याकाळी 11:30 ला मी घरी यायचो. आंघोळी केली, नंतर जेवण केलं, झोपलो की सकाळी पुन्हा तोच प्रवास असा वर्षभर मी केला. त्याच्यानंतर मी माझ्या व्यक्तीला सांगितले की सर आता मला त्रास होतोय, त्यापेक्षा मला मी या बाजूला जर का कुठे असेल तर मी करणार आहे आणि मी जॉब मी स्किप करणार आहे. मला व्यक्तीने सांगितले की ठीक आहे जर तुला जर का अजून जर का तुला इथे करायचं असेल तर कंपनीचं थोडंसं इम्बॅलन्स होता ते आमच्या लक्षात होतं, कारण का मी त्या शेअर मार्केटमध्ये काम करत असताना सगळे काही डिपार्टमेंट माझ्या हातामध्ये होते. मी कॅश डिपॉझिट सगळं काही करत होतो. त्याच्यानंतर आमचं ऑडिट डिपार्टमेंट होतं, ते ऑडिट डिपार्टमेंटला आम्ही 6-7 जण पूर्ण एनएससी बीएससी एफंड असेल सेबी असेल सगळं काही करत असताना त्या ठिकाणी काम करत असताना कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न सगळा आम्हाला माहिती होता. त्याच्यामुळं आम्ही तिथून एक एक निघणार होतो. मी ज्या वेळेला निघालो मला ग्रॅच्युटी मिळाली. त्याच्यानंतर जी कंपनी तिथून जी बाद झाली त्या कंपनीवर काही फ्रॉडच्या नंतर हे झाले, परंतु मी मात्र त्यातून सक्सेसफुली बाहेर निघालो. नंतर मी फायनान्स मध्ये जॉईन झालो. महाड पासून ते पार पेन पर्यंतचा पूर्ण एरिया माझ्याकडे होता आणि तो फायनान्स मध्ये काम करत असताना मी रोह्यातून महाडला डेली अपडाऊन मी बाईकवर करायचो. ते मी 4-5 महिने केले. नंतर लॉकडाऊन पडला. लॉकडाऊन मध्ये आपण काम करू शकत नाही आणि आपल्याला कोणाच्या शिवाय ऐकायची कॉन्फरन्स ज्या वेळेला होतो त्यावेळेला वरून मात्र वेगळ्या पद्धतीचे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. ते आपण ऐकू शकत नाही, कारण मी त्यांना एक गोष्ट सांगते, जर का मी आपल्याला काम आउटपुट देत नसेल तर मी या ठिकाणी काम करू शकत नाही.